आता तुम्ही इथे तुमच्याकडे कोणताही जर इमेज असेल तर त्याला इथे अशा प्रकारे कार्टून टाईपमध्ये ते क्रिएट करू शकता आणि अशा प्रकारचे व्हिडिओज आहेत ते तुम्ही फक्त 2च मिनिटाच्या आत ते क्रिएट करू शकता। याची संपूर्ण प्रोसेस आहे ती मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। यासाठी व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की पहा। व्हिडिओ आहे तो आपला जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा आणि सगळ्यात इम्पॉर्टंट आपल्या भावाला इथे सबस्क्राइब नक्की करून घ्या आणि अशा प्रकारचे व्हिडिओज मी रेग्युलर आणत असतो त्यासाठी बेल आयकॉन पण ऑन करायला अजिबात विसरू नका। यासाठी ते आपल्या मोबाईलच्या होम स्क्रीन जावा आणि सर्व काही डिटेल्समध्ये असेल ते जाणून घेऊ। तर आता सध्या अशा प्रकारचे जे की व्हिडिओज आहेत जसे की आता गॅलरीत बघू शकता इथे तुम्हाला हा व्हिडिओ दिसतोय बघू शकता अशा प्रकारचे की व्हिडिओज आहेत ते जास्त प्रमाणात ट्रेंडिंगला आहेत। यासाठी तुम्हाला अशा प्रकारचा इमेज लागणार आहे आणि या इमेजला तुम्ही व्हिडिओमध्ये कसं कन्वर्ट करू शकता हे तुम्हाला मी व्हिडिओमध्ये सांगणार आहे। त्यामुळे व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की पहा। सगळ्यात पहिले तर काय करायचं डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला टेलिग्रामची लिंक बघायला भेटेल त्यावर क्लिक करा आणि टेलिग्रामला जॉइन करून घ्या। टेलिग्राममध्ये तुम्हाला 2 मी प्रॉम्प्ट दिलेत। एक जो की प्रॉम्प्ट आहे हा इमेजचा प्रॉम्प्ट आहे फक्त याला कॉपी करून घ्या आणि इथून अशा पद्धतीने तुम्हाला याला कॉपी करायचा आणि इथून बॅक या गुगल जेमिनी असेल किंवा दुसरी कोणती तुम्ही ॲप आहे यूज करू शकता। जसं की आता जेमिनी ॲप मी इथून ओपन करून घेतो। ओपन करून घ्यायच्या त्यानंतर इथे काय करायचं तुम्हाला क्रिएट इमेजचा ऑप्शन सिलेक्ट करून घ्या आणि नाहीतर तुम्ही डायरेक्ट जर हा इमेजचा जो की प्रॉम्प्ट आहे तो पेस्ट केला आणि सेंड केल्यानंतर तुमचा इमेज आहे तो इथे जो की आहे तो जनरेट होणार आहे। ओके तो इमेज असेल तो तुम्हाला इथून जनरेट करून घ्यायचा त्यानंतर फेरशी तुम्हाला ते ChatGPT असेल ती तुम्हाला ओपन करून घ्यायची आहे इथून। ओके जसं की आता बघू शकता इथून ChatGPT ॲप असेल ते मी इथून ओपन करून घेतो। जसं की आता ChatGPT ॲप ओपन केलं आहे। ओपन केल्यानंतर फेरशी तुम्हाला काय करायचं आहे त्यानंतर जायचं आहे ते आपल्या टेलिग्रामवर। इथे मी टेलिग्राममध्ये गेलो आणि हा जो की डायलॉग दिला हा डायलॉग तुम्हाला कॉपी करून घ्यायचा आहे। त्यानंतर टेलिग्रामवरून तुम्हाला डायरेक्ट यायचं आहे ते ChatGPT मध्ये यायचं आहे आणि हा इथे प्रॉम्प्ट आहे तो पेस्ट करा आणि इथे काय लिहायचं आहे तुम्हाला समजा इथे लिहायचं आहे की मला अशा प्रकारचे 5 वेगळे लिहून द्या। मला बघू शकता मी इथे मराठीत लिहितो मला अशा प्रकारे बघू शकता अशा प्रकारे बघू शकता प्रकारे 5 लिहून द्या वेगळे। इथून बघू शकता इथून मी फास्ट लिहितो वेगळे अशा प्रकारे तुम्हाला लिहायचे वेगळे। आता बघू शकता मी इथे लिहितो वेगळे लिहा अशा प्रकारे लिहा। ओके आणि सेंड करा। त्यानंतर तुम्हाला ती ChatGPT 5 वेगवेगळे डायलॉग लिहून देणार बघू शकता अशा प्रकारे। तर यातील तुम्हाला जो आवडेल तो तुम्हाला इथून कॉपी करून घ्यायचा जसं की आता मला हा आवडला आहे। ओके याला कॉपी करून घ्यायचा आहे। त्यानंतर YT क्रिएट ॲप तुम्हाला प्ले स्टोअर आहे ते एकदम फ्रीमध्ये ते बघायला भेटते। ॲप स्टोअरवर सुद्धा आहे ते प्ले स्टोअर सुद्धा आहे तिथून तुम्ही डाउनलोड करून घ्या। त्यानंतर ओपन करा जे काही तुम्हाला परमिशन्स मागेल त्या सर्व परमिशन्स द्या। जीमेल ID असेल त्याने तुम्हाला लॉग इन करून घ्यायचं एकदम ट्रस्टेड ॲप आहे यूट्यूबचं ॲप आहे। ओके त्यानंतर जनरेट व्हिडिओच्या ऑप्शनवर क्लिक करा प्लस बटनवरती क्लिक करा आणि जो इमेज तुम्ही सेव्ह केला असेल तो इमेज अशा प्रकारे तो ॲड करून घ्या आणि डायलॉग आहे तो इथे पेस्ट करा आणि जनरेटवर फक्त क्लिक करा बस झालं। त्यानंतर इथे पूर्ण प्रोसेसिंग 100% ती कंप्लीट करून घ्यायची आहे। याला थोडंसं एक 5 ते 10 मिनिटाचा वेळ लागतो आणि एकदम फास्टमध्ये प्रोसेसिंग होते आणि त्यानंतर तुमचा व्हिडिओ आहे तो एडिट व्हायला स्टार्ट होणार आहे आणि एकदम प्रॉपर तुमचा व्हिडिओमध्ये व्हॉइस सुद्धा मॅच होणार आहे। सर्व गोष्टी आहेत त्या सेम टू सेम राहणार आहेत आणि तुम्ही जी की आहे यात तुम्ही गुगल फ्लोचा सुद्धा यूज करू शकता त्यानंतर गुगल जेमिनीचा सुद्धा यूज करू शकता। भरपूर ॲप आहेत पण ह्या ॲपमध्ये एकदम फास्टमध्ये तुमचा व्हिडिओ आहे तो एडिट होतो त्यामुळे तुम्ही ही YT क्रिएट ॲप यूज करू शकता। आता बघू शकता 29% झालं तर ही पूर्ण प्रोसेसिंग झाल्यानंतर कसा व्हिडिओ एडिट होतोय कशा प्रकारे व्हॉइस येतोय सर्व काही डिटेल्समध्ये मी सांगणार आहे आणि ह्या ॲपच्या मदतीतून तुम्ही वेगवेगळे व्हिडिओज असतील ते क्रिएट करू शकता। आता बघू शकता 55% झालं आहे तर अशा प्रकारे पूर्ण प्रोसेसिंग झाल्यानंतर कसा व्हिडिओ एडिट होतोय ते सुद्धा सांगणार आहे। यासाठी इंटरनेट तुम्हाला फास्ट लागतं आणि यात तुम्हाला काही वेळ प्रॉब्लेम सुद्धा बघायला भेटतो। 1-2 वेळा रिटर्न असा ऑप्शन बघायला भेटतो त्यावर क्लिक करून तुम्ही तो व्हिडिओ आहे तो फेरशी तुम्हाला प्रोसेसिंगने जे काय तो व्हिडिओ क्रिएट करावा लागतो। 91% आता आपल्या इथे प्रोसेसिंग झालं आहे ते 100% झाल्यानंतर तुम्हाला मी सांगणार आहे की कशा प्रकारे आपला व्हिडिओ एडिट होतो बघू शकता अशा प्रकारे तो आपला इथे व्हिडिओ रेडी झाला आहे। त्यात यूज व्हिडिओवर इथे क्लिक करा आणि त्यानंतर ॲरोच्या बटनवर क्लिक करून एक्सपोर्टवर क्लिक करा बस। त्यानंतर काहीच मिनिटाच्या आत आहे तो विदाऊट ॲड आहे ते तुमच्या मोबाईलच्या गॅलरीमध्ये व्हिडिओ सेव्ह होणार आहे। आता व्हिडिओ सेव्ह झाला त्यानंतर नोटिफिकेशन सुद्धा तुम्हाला बघायला भेटते। त्यानंतर इथून बॅक येतो त्यानंतर इथून जी की माईक आहे तुम्ही करतो आता व्हिडिओ बघू मी प्ले करतो। भाई तेरी इतनी अकड़ का राज क्या है? पूरे गांव में खुद को सबसे बड़ा ताकतवर समझकर घूमता है। आज बता ही दे घमंड किस चीज का है? बघू शकता अशा प्रकारे आपला व्हिडिओ आहे तो एडिट झालेला आहे आणि अशा प्रकारे तुम्ही वेगवेगळे व्हिडिओज आहेत ते क्रिएट करू शकता। त्यानंतर एडिटिंग ॲपमध्ये जाऊन प्रत्येक पार्टनुसार व्हिडिओ आहे तो ॲड करून आहे तो तुमचा व्हिडिओ आहे तो एकदम प्रोफेशनल पद्धतीतून एडिट होणार आहे। जर तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तर कमेंट्समध्ये नक्की विचारा। व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। चला आपण भेटू उद्याच्या एक नवीन इंटरेस्टिंग आणि मजेशीर अशा व्हिडिओमध्ये।